हे हाय गाईज, केम छो मज्जामा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. रात्री सुरुवात झालेली जेवण करण्यापासनं आणि डुग्गू झोपलेला होता म्हणून हे बघू शकता तुम्ही. आणि आजचं आमचं कोल्हापूरकडचं वातावरण, दिवाळी झाल्यानंतर पाऊस पडतो इकडं, एकदम अचानकच पाऊस आला. त्याच्यानंतर आज मला बनवायची होती पाणीपुरी घरीच. सगळी मला होममेड पाणीपुरी बनवायची, सगळं काही पुऱ्यापासून तर पाणीपासून सगळं. त्याच्यानंतर मी 2 प्रकारच्या पाणीपुरी बनवणार होती, एक मैदा आणि रवा आणि एक गव्हाचं पीठ आणि रवा. म्हणून दोघींच्या टेस्ट वगैरे कसं आहे ते सगळं मला बघायचं होतं. इथं मी मैद्याच्या पुऱ्या पण लाटून घेतल्या आणि गव्हाच्या पिठाच्या पण पुऱ्या लाटून घेतल्या. त्याच्यानंतर तळण्याचा व्हिडिओ मी घेतलेला, पण काय माहिती तो कसं काय आला नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या पुऱ्या एकदम इतक्या छान कुरकुरीत झालेल्या की काय सांगू तुम्हाला, लय भारी झालेल्या पुऱ्या. मला असं वाटत नव्हतं की मी ह्या घरी बनवल्या असं म्हणून. जर तुम्हाला याची फुल रेसिपी जर पाहिजे असेल ना की एवढ्या कुरकुरीत पुऱ्या वगैरे कसं काय, तर मला कमेंट करा, मी नक्की पोस्ट करेल. त्याच्यानंतर